नमस्कार मित्रांनो, आज आपला फायनली 10वा दिवस आला आहे आणि एक जे चक्र आहे आपल्या चॅलेंजचं त्यापैकी 10 दिवस आज पूर्ण झालेत आणि या 10 दिवसांमध्ये आज बिफोर आफ्टरचं आम्ही सकाळ सकाळी एक ट्रान्सफॉर्मेशन चेक केलं आणि ट्रस्ट मी हे खूप जास्त इफेक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन होतं. त्यामुळे जो काही प्रोग्रेस होतो आहे त्या गोष्टीचा खूप जास्त आनंद होतो आहे आणि बॉडी देत असलेल्या रिझल्टमुळे खूप एक सॅटिस्फॅक्टरी फिलिंग जी आहे तर ती वाढती आहे दिवसेंदिवस. आजचा जो वर्कआउट होता तर ते आज लेग्स होतं, लेग्स आणि शोल्डर, जसं की आपण अपोजिट मसल हिट करतो आहे. पण ॲक्च्युली 2 दिवस आधी लेग्स हिट केलेले जे कॉर्ड्स होते तर त्यातला सोअरनेस जो होता तर तो आज स्टील तिथे होता. म्हणून आज इंटेन्सिटी जी वर्कआउटची होती तर ती कम्पॅरेटिव्हली थोडी कमी होती. मागच्या 2-3 वीकपासून कंटिन्युअसली नॉर्मल स्कॉट्स मी हिट करतो आहे, पण आज मात्र डंबेल स्कॉट्स हिट केले. त्यामुळे इंटेन्सिटी कमी झाली, पण जो स्ट्रेन होता मसलवरचा तर तो तेवढाच राहिला. स्कॉट्समध्ये तेवढी इंटेन्सिटी कमी जरी केली त्यानंतर जे वर्कआउट फॉलोअप केलं त्यामध्ये मात्र इंटेन्सिटी कमी केली नाही. त्यानंतर लंजेस घेतले. लंजेसमध्ये पण 20 किलो, 22.5 किलो आणि 25 किलो असं प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करत पुढे पुढे गेलो. ते झाल्यानंतर लेग प्रेस, लेग एक्सटेन्शन, काफ्स आणि हॅमस्ट्रिंग हे वर्कआउट केले आणि इन बिटवीन त्यामध्ये शोल्डरचे तिन्ही मसल्स कव्हर केले, ओव्हरहेड प्रेस, लॅटरल रेझेस आणि आज रिअल डेल्टसाठी स्टार्टिंग आता फेसपुल्स केले, त्यानंतर रिव्हर्स स्लाइस केले. या दोन्ही गोष्टींमुळे कम्पॅरेटिव्हली शोल्डर तेवढा मला हिट झाल्यासारखं वाटत नाही आहे टू बी ऑनेस्ट. पण मी अप टू फेल्युअर जातो आहे. पण विषय असा होतो आहे की लेग वर्कआउट करत असताना एनर्जी लेवल जे आहे तर त्या तिथेच खूप जास्त ड्राऊन होत आहे. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली शोल्डर्ससाठी तेवढी एनर्जी स्टोअर करून ठेवता येत नाही आहे. त्यामुळे थोडासा एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन मला वाटते आहे. पण हळूहळू का होईना एक थोडी मसल रिकव्हरी जर ती फास्ट व्हायला लागेल आणि त्या गोष्टी पण आपण ओव्हरकम करू विथ द टाईम पिरियड, तर अशी एक आशा आहे. त्यामुळे त्या गोष्टी होतील कवर. 3 सेट्स कवर झाल्यानंतर आजचा जो दिवस होता तर तो आज बेसिकली संध्याकाळी एक स्विमिंग सेशन केल्यामुळे कॅलरीज बर्निंग जी होतं तर ते आज जास्त एक्स्ट्रा कॅलरीज बर्न झाल्या. पण आज बॉडी रिलॅक्स वाटते आहे, कारण की काहीतरी रिलॅक्सेशनचं सेशन असणं गरजेचं होतं, जे की आज स्विमिंगच्या माध्यमातून केलं. आज जवळपास 45 मिनिट स्विमिंग आम्ही करत होतो आणि या गोष्टीमुळे निश्चितच बॉडी आता थोडीशी रिलॅक्स वाटते आहे. आता डाएट जो होता तर त्यामध्ये थोडीशी एक इन्क्रीमेंट ऑफ प्रोटीन जी आहे तर ती आज सरांनी वाढवण्यासाठी सांगितली आहे. त्यामुळे व्हे प्रोटीनचे जे स्कूप्स आहेत तर ते सध्या मी जे 1 स्कूप पर डे घेतो आहे तर त्याच्याऐवजी आता 1.5 स्कूप पर डे घ्यायचा आहे. शिवाय जे मी एग्स घेतो आहे तर त्या एग्समध्ये मी सकाळी 3:1 एग्स घेत होतो. 3:1 म्हणजे 3 व्हाईट अँड 1 विथ व्हाईट प्लस येलो असं जे कॉम्बिनेशन होतं त्याच्यामध्ये पण आता 2:2 करायचं आहे आणि रात्री पण 4:1 करायचं आहे. या गोष्टींमुळे थोडंसं फॅट पर्सेंटेज जे आहे किंवा फॅट कन्झम्पशन आहे ते थोडंसं वाढेल आणि प्लस प्रोटीनचं जे कन्झम्पशन आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढेल, फॅटपेक्षा पण आणि कार्ब्सपेक्षा पण. त्यामुळे दिवसेंदिवस जी गरज वाढती आहे मसल रिकव्हरीची तर ती होत राहील. या गोष्टी एक प्रॉपर प्लॅनिंगने जात असल्यामुळे त्या एकदम योग्य प्रकारे होतात पण आहे आणि त्यांचे रिझल्ट पण दिसत आहेत बॉडीमध्ये. बाकी आज दिवस पूर्ण प्रॉपर डाएट फॉलो करण्यात आला आणि आता उद्या जे वर्कआउट असेल तर ते बॅक आणि चेस्ट आहे. आजच्या स्विमिंग सेशनमुळे मला रिलॅक्स तर वाटतं आहे, पण होपफुली उद्या त्याच्यामध्ये सोअरनेस नको यायला आणि मला प्रॉपरली जिम हिट करता यावं अशी एक आशा आहे. बाकी पण तसं अडचण येईल असं वाटत नाही आहे. बाकी छान जातं आहे सगळं आणि 10 दिवस कंप्लीट झाले आपल्या 72 दिवसांमधले, म्हणजे जवळपास 1/7 जो पार्ट आहे तो आज कंप्लीट झाला आणि रिझल्ट दिसत आहेत, पण खरंच रिझल्ट दिसत आहेत. बाकी तुम्ही जोडलेले आहात त्या चॅलेंजसाठी माझ्यासोबत, त्या गोष्टीचा मी आभारी आहे. उद्या भेटूयात, तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.